मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटलांचा चलो मुंबईचा नारा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. गेल्या 2.5 वर्षापासून जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हीच तारीख का निवडली. 29 ऑगस्टला त्यांनी मुंबईला जायला का ठरवलं यामागे एक लॉजिक या ठिकाणी आहे किंवा एक रहस्य त्या ठिकाणी आहे. ते लॉजिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर राज्य सरकारनं वेळोवेळी या ठिकाणी वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या 2.25 वर्षामध्ये जवळपास 8 आमरण उपोषण केले. शेवटचं आमरण उपोषण त्यांनी आता जानेवारीमध्ये केलं आणि 30 जानेवारीला त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सरकारचं एक पत्र मुख्य या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवाचं पत्र त्यांना दिलं आणि 4 मागण्या मान्य करीत असल्याचं सांगितलं. त्यांनी फक्त त्यापैकी एकच मागणीवर काम केलं आणि ती म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देत असताना तिला कुठलंही कर्मचारी दिले नाही, तिला ऑफिस नाही, तिला पैसे नाही, मग ती काम कशा पद्धतीने करेल. राज्यात जे विविध कक्ष कुणबी नोंदणी शोधण्यासाठी सुरू केलेले होते तेही बंद करण्यात आले आणि त्यामुळं या ठिकाणी जरांगे पाटलांनी हा पावित्र्य या ठिकाणी घेतलेला आहे. किंवा आणखी इतर ज्या मागण्या आहेत, मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणे, वेगवेगळे गॅजेटियर्स लागू करणे, हे सरकारनं अद्यापर्यंत केलंच नाही. तर 29 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे एक 2.25 वर्षाखाली जवळपास जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे एक रास्ता रोको, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता आणि या रास्ता रोकोला गोदा पट्ट्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. अगदी महिला असतील, वृद्ध असतील, लहान मुलं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आणि प्रचंड अशा प्रकारच्या लाखोंचा समुदाय हा या रास्ता रोकोला सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर 29 ऑगस्ट 2023 या ठिकाणी आला होता. याच ठिकाणी त्यांनी एक भाषण केलं की म्हणजे जे त्यांनी आता यापुढेही सांगितलेलं आहे की मुंबईला जायला 2 रथ मी घेऊन जाणार आहे. एक रथ हा आरक्षण मिळाल्यानंतर विजय यात्रेसाठी वापरला जाईल, तर दुसरा जो आहे तो अंत्ययात्रेचा असेल. म्हणजे एक तर त्या ठिकाणी आरक्षण मिळेल किंवा मी माझ्या या ठिकाणी जीवाचा या ठिकाणी त्याग करेल, अशा प्रकारचं म्हणजे शेवटपर्यंत लढेल अशा प्रकारचा इशारा त्यांनी सरकारला आता दिलेला आहे. आणि त्या दिवशी सुद्धा 29 ऑगस्ट 2023 सुद्धा त्यांनी अशाच स्टेटमेंट केलं होतं. या ज्या सोलापूर धुळेचा राष्ट्रीय महामार्गावर जो रास्ता रोको करण्यात आला, लाखोचा समुदाय या ठिकाणी 127 गावातील गोदापट्ट्यातील लोक त्या ठिकाणी होते. तिथेही त्यांनी हेच सांगितलं की एक तर माझी म्हणजे एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. आणि आणखी पुढचं एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं, आपल्या धर्मपत्नीला उद्देशून त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं, तू कुंकू पुसून तयार राहा, आलो तर तुझा नाही तर समाजाचा, म्हणजे समाजासाठी मी या ठिकाणी शेवटपर्यंत लढणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी समाजाला शब्द दिला होता. आणि काल त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि 28 ऑगस्टपर्यंत शासनानं मागण्या मान्य केल्या नाही, तर 29 ऑगस्ट 2025 त्यांनी मुंबईत जाण्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं जाऊन आमरण उपोषण करणार आहेत आणि त्याच वेळेस अंतरवाली सराटी सुद्धा आमरण उपोषण चालू असलेलं दिसून येणार आहे. प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे 2 रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. पाटलांनी सरकारकडे मागणी केली की मराठा आणि कुणबी एकच आहेत असा अध्यादेश तातडीने काढावा. 58 लाख नोंदीचे पुरावे देऊनही जर आरक्षणाचा अद्यापर्यंत कायदा केले गेलेले नाही, मागील 2 वर्षापासून या ठिकाणी
संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित आहेत, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येतोय असा आरोप सुद्धा त्यांनी केला. आणि त्यांनी प्रसार माध्यमांसमोर पुन्हा एकदा त्या मागण्याचा पुनरुच्चार केला. तर त्या मागण्या अशा आहेत: मराठा आणि कुणबी एक असल्याचा अध्यादेश तात्काळ काढण्यात यावा. आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा 4था अहवाल मंत्रालयात सादर झालेला आहे, अशी मीडियाने एक बातमी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये 58,82,000 म्हणजे जवळपास 59 लाख नोंदी या ठिकाणी सापडल्याचं त्या अहवालात नमूद आहे. आणि एवढंच नाही तर 2 कोटी कुटुंबांना याचा फायदा होईल असंही पुढे म्हटलेलं आहे. आणि 8 लाख प्रमाणपत्र वितरित झाले असं देखील म्हटलेलं आहे. तर या 58 लाख नोंदीच्या आधारे तात्काळ प्रमाणपत्र वितरित करावीत. आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 2024ला वाशी येथे ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंतरवाली टू मुंबई लॉंग मार्च काढला होता, तर तिथं जो ड्राफ्ट सगळे सोयऱ्याचा सरकारनं प्रसिद्ध केला होता, तर तो फायनल केला जावा, त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. याशिवाय हैदराबाद गॅजेटियर्स असेल, सातारा गॅजेटियर्स असेल, बॉम्बे गॅजेटियर्स असेल, औंध गॅजेटियर्स असेल, हे जे विविध संस्थानांची गॅजेटियर्स आहेत ती लागू करावी. आणि यावर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं काम केलं. सर्व जाती धर्मातील मुलींना मोफत शिक्षण द्यावं अशी पुन्हा एकदा मागणी केलेली आहे, जी सरकारनं घोषित केलं पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही असंही जरांगे पाटलाचं म्हणणं आहे. आणि त्यांनी पुढे एवढेच सांगितलं की 28 ऑगस्ट नंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर माझ्या मराठा बांधवासोबत मी मुंबईला उतरणार आहे, तिथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र आंदोलन शांततेत केलं जाणार आहे. कुणालाही धक्का लागू नये ही माझी अपेक्षा आहे. आता सरकार या मागण्याकडे किती गांभीर्यानं पाहतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.